नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. मुंबईत पेट्रोल 111.12 रुपये प्रति लिटर तर डिझेल 97.78 रुपये प्रति लिटरवर. आंबेनळी घाटात भीषण अपघात. स्कॉर्पिओ 1800 फूट दरीत कोसळून अंदाजे 8 जणांचा मृत्यू. अण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक. सरकारला सल्लाही दिला. मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया. नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक तज्ञ प्राध्यापिका रडारवर. मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे. बीड पुन्हा हादरलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती. उमेश दळवींची निर्घृण हत्या. शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस. शेतकरी आक्रमक. ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित. मुंबई गोवा महामार्गात पुलांच्या कामात अडथळे. पावसाळ्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील एचपी पंपावर डिझेल पुन्हा नो स्टॉक. पदपथावर अनधिकृत व्यवसाय पार्किंग. बाणेरमध्ये अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर तर प्रशासनावर दिखाऊ कारवाईचा आरोप. माऊलींच्या दर्शनाचा मार्ग खडतर. आळंदीत अतिक्रमण. बेशिस्त पार्किंगमुळे भाविकांची कोंडी. वाहनधारकांच्या मासिक खर्चात वाढ. इंधन दरवाढीचा फटका. 9 दिवसांमध्ये 5 रुपयांची वाढ. दशकभरात लाखभर शाळा बंद. खासगी शाळांच्या संख्येत वाढ. केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अहवालातील धक्कादायक निरीक्षण. पुण्यातून सातारा आता केवळ 1 तासात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा 6000 कोटींचा मास्टर प्लॅन. पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू. परवानगीशिवाय सभा मिरवणुकांना बंदी. उदय सामंत यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला. मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीबाबत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप. पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुणेकरांना आज पावसाची साथ. हवामान विभागाचा अंदाज. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.